नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. मी दीपाली जोगदंड आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आजच्या व्लॉगची सुरुवात होते सकाळच्या आहोंच्या टिफिन भरण्यापासून. टिफिनसाठी बनवला होता साबुदाणा आणि तो आहोंनीच बनवला होता बरं का. रात्री मी सगळी तयारी केलेली, साबुदाणा भिजत घातलेला. सकाळी लवकर उठले पण आमचा कियान मात्र आज त्याचा काही मूडच नव्हता. तो मला काही सोडायलाच तयार नव्हता. मी सगळं आवरलं, चला म्हणलं आता बनवूया, पण तो उठला आणि जेच मामा माझ्याजवळ झोप असं करायला लागला तर तो काय मला हालूच द्यायचं नाव घेत नव्हता. मग आहो म्हणे मी तयारीला मदत करतो. मग त्यांनी बटाटे ते कापले आणि मी त्याला बघेपर्यंत त्यांनी साबुदाणा पण करून घेतला. ते भरपूर मला मदत करतात बरं का. अशी त्यांची छोटी मोठी मदत मला चालूच असते. तर मग त्यांचा डब्बा भरून देण्याचं तरी काम करावं म्हणलं. मग तेच डब्बा भरून दिला आणि कियांसाठी साबुदाणा बनवला. तर इथे ना मला उंबरठा पूजन करायचं होतं. त्यासाठीच मी अगोदर मस्त ओल्या कपड्यांनी सगळी फरची ते पुसून घेतली, बाहेरची उंबरा पुसला आणि त्यानंतर हळदीचं लेपन केलं आणि छोटी अशी रांगोळी काढलेली. जास्त काही वेळ नव्हता त्याच्यामुळे सिंपल अशी रांगोळी काढलेली. सणाच्या दिवशी किंवा असं उपवास असेल किंवा गुरुवारी मी नेहमी असं उंबरा पूजन करत असते. ते केल्यामुळे ना घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मनाला एक वेगळंच समाधान वाटतं आणि खूप प्रसन्न वातावरण वाटतं बरं का. त्यामुळे मी नेहमी हे करतच असते आणि मला खूप आवडतं, त्यामुळे मी करून घेतलेलं. आणि त्यानंतर आता मला मेन डोअर पण क्लीन करायचा होता, तो पण क्लीन करून घेतला. सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा पुसून घेतला. ते झालं. आता फर्निचर पण पुसायचं बाकी होतं. 2-3 दिवसातनं एकदा तरी माझं हे काम चालूच असतं, कारण सकाळचा स्वयंपाक तर काही केलेला नव्हता. त्याच्यामुळे म्हणलं चला आता बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ आहे ते तर करून घेऊया. तर मी हे फर्निचर कोरड्या कपड्यानेच पुसून घेत होते. कोलिन मारून पुसायचं होतं पण कियांचेच घेऊन बसला होता, तो काही द्यायचं नावच घेत नव्हतं. मुलांचा एक एक वेळेस ना मूड खूप खराब असतो. त्यांच्या मूडप्रमाणेच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. सगळ्या बाजूने व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं होतं. आणि तुम्ही पण एकादशीचा उपवास केला होता का? मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या सिटीमधनं बघताय हे देखील सांगत चला. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करत जा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे करत चला. सगळं फर्निचर व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. त्याचबरोबर ज्या कियांचे बुक्स वगैरे आहे तेही व्यवस्थित अरेंज करून ठेवलं, कारण थोड्याशा वस्तू इकडे तिकडे दिसल्या ना की लगेच अस्तव्यस्त दिसायला लागलं. त्याच्यामुळे लगेच जिथल्या तिथं व्यवस्थित करून घेतलं आणि बाकीचं जे राहिलेलं होतं पुसायचं ते देखील पुसून ठेवलेलं. आता लहान मूल असल्यामुळे इकडे तिकडे हात लागतच असतात, त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला क्लीन करणं हे गरजेचंच असतं. सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. त्याचबरोबर सोफा पण क्लीन करून घेतला. गॅलरीमध्ये जाण्यासाठी हा काचेचा दरवाजा आहे आमच्या हॉलमध्ये आणि तो ना थोडा पण खराब झाला ना तर एवढं घाण दिसायला लागतं. तर मी त्याला 8 दिवसातनं एक वेळा तरी स्वच्छ करतच असते. तर त्याच्यावरती मी कोलिन स्प्रे केलं आणि जिथे जिथे जास्त डाग वाटले तिथे जास्त स्प्रे करून घेतलं, म्हणजे ते डाग लगेच निघून जातात यासाठी व्यवस्थित स्प्रे केलं. आणि त्यानंतर कपड्याने छान असं क्लीन करून घेतलं. माझ्याकडे टिश्यू संपलेले होते त्याच्यामुळे मी ना कपड्याचाच वापर केला आणि व्यवस्थित असं पुसून घेतलेलं. जर टिश्यू पेपरने पुसल्यानं तर आणखीन छान निघतात, पण माझं काही एवढा खराब झालेला नव्हता दरवाजा, त्याच्यामुळे लगेच सगळे डाग निघून गेले. त्याचबरोबर मग कडीवरती पण कोलिन स्प्रे केलं आणि त्याच्या हँडलवरती पण, आणि ते देखील व्यवस्थित क्लीन करून घेतलं. कारण आपण दरवाजा उघडतो त्यावेळेस त्यांचा कडीचा आणि त्याचा वापर जास्त होतो आणि तिथे पण खराब हाताचे ठसे ते उमटलेले असतात. मग त्यामुळे त्या गोष्टी पण आपण क्लीन करायलाच हव्या. तर उपवास धरलेला आहे आणि देवाची पूजा काय आणखीन केलेली नव्हती, ती पण करून घ्यायची होती. तर गणपती आणि महालक्ष्मीचा फोटो तुम्हाला दिसत असेल, तर हे गणपतींना आहोंनी माझं लग्न झालं होतं त्यावेळेस मला त्यांनी गिफ्ट दिलेलं होतं. तर आणि तसंही मी गणपती बाप्पांना मानते, त्यामुळेच त्यांनी मला गणपती बाप्पा गिफ्ट दिलेले होते. आणि ते गौतम बुद्धांची मूर्ती तर तुम्ही बघितलेलीच असेल, आम्ही ऑनलाईन घेतली होती. तर खूप सुंदर आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत लिंक नक्की शेअर करेल. आणि इथे ना कियांना पाया पडायला लावत होते, पण त्याला माहिती आहे 3 वेळा पाया पडायचं, तर तो खाली बसला आणि मला म्हणत होता तू देखील ये आणि माझ्यासोबत पाया पड. तर मग त्याने मला बसवलं
आणि दोघांनी मिळून आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर मला ना किचन क्लिनिंग करायची होती, म्हणजे साबुदाणा बनवला होता, त्यानंतर किचन वट्टा आणि भांडे बाकी होते धुण्याचे, तर तेच करायचं होतं. आणि आज काही जास्त भांडे नव्हते, त्यामुळे काय केलं मी मसाल्याचा डब्बा पूर्ण रिकामा केला आणि तो मला घासायचा होता यासाठी. तर भांडे नसतील ना त्यावेळेस मी अशी कामं करत असते. एकाच दिवशी सगळी कामं करण्यापेक्षा ना जसं आपल्याला वेळ असेल आणि ज्या पद्धतीने आपल्याला टाइम भेटेल त्या पद्धतीने आपण करायला हवे. आता माझ्याकडे जास्त भांडे नव्हते घासण्यासाठी, तर चला म्हणलं आपण एक्स्ट्राची थोडीफार भांडी जी आहेत ते काढूया. तर अशाच वेळी मी माझे बाकीचे कामं करत असते. मग रिकामा केला डब्बा आणि त्यानंतर आता मला किचन कट्टा क्लीन करायचा होता. तर त्याचबरोबर मी ना हे मसाल्याच्या पुड्या ठेवण्यासाठी डीमार्टमधनं हे कंटेनर आणलेलं होतं. तर त्याच्यामध्ये पण आता रोजच आपण मसाला काढत असतो, त्याच्यामुळे थोडंसं घाण झालेलं होतं. म्हटलं चला आज तेही क्लीन करून घेऊया. मग त्यातल्या पण सगळ्या पुड्या जे आहेत पॅकेट ते काढून घेतले आणि ते पण क्लीन करण्यासाठी ठेवलं. आता किचन वट्टा क्लीन करायचं म्हणलं, त्याच्यावरच्या सगळ्या वस्तू काढून घेतल्या. तसंही जास्त काही नाही आहे माझ्या किचन कट्ट्यावरती, ज्या थोड्याफार आहेत त्याच. आणि इंडक्शनवरती ठेवल्यावरती व्यवस्थित मला किचन कट्टा क्लीन करता येत नाही, त्याच्यामुळे ना ते पण खाली काढून घेतलं आणि खिडकीच्या तिथून व्यवस्थित असं सगळं घासून घ्यायला सुरुवात केली. असं जर केलं ना तर एकदम किचन कट्टा आपला चमकायला लागतो. तशी माझी क्लिनिंग ही रोजच चालू असते, त्याच्यामुळे काही एवढं घाण झालेलं नसतं. पण वरचे ज्या टाईल्स आहेत त्या रोज मी पुसून घेत असते, 2 ते 3 दिवसाला असं काढून घासत असते. आणि ज्या म्हणजे वरच्या टाईल्स म्हणजे खिडकीच्या तिथल्या म्हणते, आणि ज्या गॅसच्या बाजूला आहेत शेगडीच्या तिथे तर रोजच्या रोजच घासावंच लागतात, कारण आपण जी फोडणी देतो त्याचे डाग तिथे उडलेले असतात. त्याच्यामुळे ते जर क्लीन केलं नाही तर ते विचित्रच दिसतं, म्हणजे घाण दिसतं. असं पूर्ण स्वच्छ केलं तरी पण वाटत नाही की आपण क्लीन केलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित असं सगळा किचन कट्टा त्याचबरोबर गॅसची शेगडी घासून घेतली आणि पाणी टाकून मग नंतर वायपरने सगळं पाणी लोटून घेतलं आणि कोरड्या कपड्याने सगळा किचन कट्टा क्लीन केला. कोरड्या कपड्याने क्लीन केल्यावरती किचन कट्टा सुकतो पण लवकर आणि क्लीन पण छान दिसतो. मग ह्या बरण्या ज्या होत्या त्या मला पण पुसून ठेवायच्या होत्या, मग त्या लगेचच पुसून ठेवलेल्या. आता ह्या ना त्याच्यामध्ये अंडे आहेत आणि अंजीर आहेत, त्याच्यामुळे त्या वरती ठेवल्या आहेत, नाहीतर कियान फोडून टाकेल सगळे अंडे. त्याच्यामुळे मी ते खिडकीमध्ये ठेवते. आता लहान बाळ असल्यामुळे ना थोडीशी काळजी घ्यावीच लागते. आता इंडक्शन पण पुसायचं राहिलेलं होतं, कारण भरपूर असा स्वयंपाक मी इंडक्शनवरतीच करते. रात्रीचा तर पूर्ण स्वयंपाक इंडक्शनवर करते आणि सकाळची भाजी पण फक्त चपात्या ह्या माझ्या गॅसवरती होतात सकाळच्या. बाकी नाहीतर मी गॅसचा उपयोग सहसा कमीच करते, कारण आता गॅसचं थोडंसं टेन्शनच आहे. त्यामुळे इंडक्शन आहे तर इंडक्शनचाच वापर करते. आणि बिलचं म्हणाल तर एवढं काही येत नाही, त्यामुळे इंडक्शनवरती स्वयंपाक करणं प्रेफर करते. आणि मग सगळं किचन कट्टा आवरून झाला. आता लगेच मला भांडे घासून घ्यायचे होते, मग तेच माझे काम चालू होतं. जे कंटेनर होतं ते व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि क्वालिटी एवढी छान आहे ना ह्याची. असं दिसायला दिसतं की काचेचं आहे, पण ते काचेचं नसून प्लास्टिकचंच आहे. पण क्वालिटी एक नंबर आहे त्याची. 99 रुपयाला की काय असं घेतलं होतं. आणि बाकीची जी भांडी होती ती पण घासायला घेतलेली. आणि मसाल्याचा डब्बा ना असा 8 दिवसातनं एक वेळा जर घासला ना तर जास्त खराब होत नाही आणि आपल्याला जास्त मेहनतही लागत नाही. तसं मी रोजच्या रोज त्याच्या स्वयंपाक झाला की सगळे गोष्टी जिथे हात लावतो तो आपण पुसूनच घेत असतो, त्याच्यामुळे ना आपलं काम आणखीन सोपं होतं. किचन त्याचबरोबर घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी एकाच दिवशी सगळा पसारा न काढताना आपण काय करायला हवं, जसं आपल्याला वेळ भेटेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं करायला पाहिजे. जर मी आज किचनचा हा सेक्शन क्लीन केला तर उद्या हॉलचा तो सेक्शन क्लीन करेन, असं माझं काम असतं. आणि असं केल्यावरती ना आपल्यावरती जास्त बर्डन येत नाही. नाहीतर आपण एकाच दिवशी सगळ्या गोष्टी केल्या ना तर थकवा पण जास्त येतो आणि काम करायला पण कंटाळ येतो. चला भेटूया पुन्हा. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. बाय.